वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न यानंतर, आगामी मनपा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा नेमका काय असेल? कारण मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाते की गुद्द्यांवरती, हे देखील स्पष्ट होणं गरजेचं होतं. त्यानुसार विचारलेला प्रश्न होता. तर पक्षनिहाय ज्या प्रकारे मुद्दा मांडला जातो त्यात 39 उमेदवार जे आहेत ते 39 समाजाच्या आधारावरती, 0.9 मराठी भाषेचा मुद्दा, 8 लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा देखील परिणाम कितपत असू शकतो, तर केवळ 5. प्रमुख मुद्दे कुठले असतील, हे 5 मुद्दे आणि त्यावरती या निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातला आम्ही प्रश्न उपस्थित केलेला होता. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकासासाठी कोणते नेतृत्व सक्षम आहे असं जनतेला वाटतं, मुंबईकरांना वाटतं. मुंबईकरांनी कोणाला कौल दिलेला आहे? उद्धव ठाकरे असं म्हणणं. 38% मुंबईकरांचं, 26% म्हणतात देवेंद्रजी फडणवीस. एकनाथ शिंदे यांच्या नावावरती 12% मुंबईकर विश्वास ठेवतात. आशिष शेलारांवरती 9%, वर्षा गायकवाड ज्या आहेत त्यांच्यावर 7%, राज ठाकरेंवरती 5%, अबू आझमी 2% आणि 1% आहे अजित पवार. वळूयात पुढच्या आणखी महत्त्वाच्या प्रश्नाकडे. शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपणास वाटतंय? खरं तर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा एका बाजूला सूर उमटत असताना, दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काय होऊ शकतं? शिवसेना ठाकरे गट मनसे एकत्र आल्यास काय होईल असं आपल्याला वाटतं? हा आम्ही प्रश्न मुंबईकरांना विचारला. मुंबईकरांचं म्हणणं आहे ठाकरे गटाला याचा फायदा होईल 39%, काही परिणाम होणार नाही असं 36%, भाजपला फायदा होईल 15%, मनसेला फायदा होईल 10%. एकंदरीत या संदर्भातही मी या सुनीलजींकडनं या सगळ्या चार्टला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यानंतर वळूयात आपण पुढच्या मुद्द्याकडे. राहुल गांधी यांनी केलेला मतचोरीचा आरोप जो आहे तो मुंबईकरांना महत्वाचा वाटतो का? होय असं म्हणतायत 35%, नाही म्हणतायत 63%, तटस्थ असलेले आहेत 2%. मतचोरीचा मुद्दा देखील सध्या गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे आणि त्यावरती काय पोल दिलेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किंवा आपल्या मतदारसंघात मतचोरी झाली असं आपणाला वाटतं का? तर ज्यावेळेला मुंबईकरांना आम्ही हा प्रश्न विचारला, 26% म्हणतात होय, 72% म्हणतात नाहीत, तटस्थ आहेत 2%. पुढचा मुद्दा, जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय मिळालेली पसंती कशा प्रकारे असेल? आपण समाज, त्यानंतर भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवारांचा गट, मनसे, MIM, वंचित बहुजन आघाडी, सपा आणि रिपाई, अशा प्रकारे आपण या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता. मराठी जी मतं आहेत, मराठी मतं भाजपला 29%, ठाकरे गटाला 44%, शिंदे गटाला 18%, काँग्रेसला 3% आणि त्या पुढचा चार्ट आपण पाहतोय. ब्राह्मण मतदार भाजपकडे 63%, 18% ठाकरे गटाकडे, 16% शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 3%. दक्षिण भारतीय हा देखील एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. दक्षिण भारतीयांची भाजपला पसंती आहे 44%, 24% जनता ही ठाकरे गटाकडे, 11% दक्षिण भारतीय जे आहे ते शिंदे गटाकडे, काँग्रेसकडे 18%. जैन धर्मीय सध्या कबुतरांचा मुद्दा गाजतोय आणि जैन धर्मियांचं काय म्हणणं आहे त्यावरती पाहूयात. जैन धर्मियांपैकी 73% जणांचा ओढा असेल भाजपकडे, 11% केवळ ठाकरे गट, 14% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे. त्यानंतर गुजराती मतं, हा तर अतिशय कळीचा मुद्दा आहे, कारण गुजराती विरुद्ध मराठी असा वाद अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय. गुजराती 89% जे आहेत ते भाजपकडे, 6% ठाकरे गटाकडे, 3% शिंदे गटाकडे, 2% काँग्रेसकडे. त्यानंतर कोळी बांधव ज्यांना आपण या ठिकाणचे स्थानिक म्हणतो, त्यांचीच ही मुंबईची जमीन आहे, त्या कोळी बांधवांचा 37% ओढा हा भाजपकडे, 30% ठाकरे गटाकडे, 21% शिंदे गटाकडे, 4% काँग्रेसकडे. आणि उत्तर भारतीय विरुद्ध मराठी वादही आपण पाहतोय. उत्तर भारतीयांचा भाजपकडे ओढा आहे 61%, 15% ठाकरे गटाकडे, 12% शिंदे गटाकडे, 9% काँग्रेसकडे. आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो सगळ्यात शेवटी आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहणार आहोत. जाती व्यवस्थेवर आधारित पक्षनिहाय तर आपण पाहिलं कोणत्या पक्षाला किती वॉर्डात आघाडी मिळू शकते. प्रत्येक वॉर्डाकडे, तुमच्याही वॉर्डाकडे तुमचं लक्ष असेल, या संदर्भातलं सगळं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अधिक मनसे अशी लढत झाली. म्हणजे महाविकास आघाडीला जर मनसेचं बळ मिळालं, इंजिन लागलं, जसं आपण बघतोय की निवडणूक आयोगाकडे जाताना मनसे महाविकास आघाडी सोबत दिसून येते. पक्ष आणि आघाडीचा जर विचार केला आपण, टक्केवारी 48% ती महायुतीकडे. महायुतीमध्ये कोण कोण घटक पक्ष आहे हे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, 133 जागा ते राखू शकतात. मात्र महाविकास आघाडीला जर मनसेची साथ लाभली 47%, केवळ 1%चा फरक त्या ठिकाणी, म्हणजे 106 जागा महाविकास आघाडी आणि मनसे राखू शकते. अपक्ष
त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, MIM, सपा आणि आभासे यांच्यामध्ये काय होऊ शकतं ते आपण पाहतोय. सपा त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. 6 जागा ते राखू शकतात. म्हणजे हा डिफरन्स भरून काढण्यासाठी काय घडू शकतं याचा आपण प्रेडिक्शन यावेळेला करतोय. सुनीलजी, प्रेडिक्शन संदर्भामध्ये बोलत असताना हे देखील एक डेडली कॉम्बिनेशन होण्याची शक्यता केवळ आपल्याला पाहायला मिळते. मात्र याचा कितपत परिणाम त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जाणवू शकतो? काय तुमचं प्रेडिक्शन यावेळेला सांगतंय? ओपिनियन पोल मुंबईकरांनी दिलाय. छोटीशी दुरुस्त आहे त्याच्यामध्ये. निश्चित 133 सांगा. नाही 113 हवेत तिथं. 113. 133 नाही 113. म्हणजे आपल्याकडे आकडेवारी कशी आहे, 48% महायुतीला मतं मिळतील, त्यांना त्या ऑगस्टमध्ये 113 जागा मिळतील. बरोबर आहे. मविया प्लस मनसे म्हणजे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्लस मनसे 47% आणि 106 म्हणजे फक्त 7 जागांनी महायुती आघाडीवर असेल. परंतु MIM 1 जागा, सपा 1 आणि अखिल भारतीय सेना म्हणजे गीता गवळी या असे हे असतील 6. सपा हा महाविकास आघाडीचा भाग आहे म्हणजे ते तिकडे जातील म्हणजे 112. 1 जागा MIM ती भाजप शिवसेनेच्या विरोधात जाणार म्हणजे 113 असं गणित सध्या असू शकतं इथं सद्यस्थितीमध्ये. मुंबई महापालिकेतील कसं असेल पक्षीय बलाबल, कोणत्या पक्षाला किती टक्के जागा मिळणार आणि किती जागा राखण्यामध्ये प्रत्येक पक्षाला यश मिळणार याचा अंदाज आमच्या ओपिनियन पोलनुसार काय आहे पाहूया टेलिव्हिजन स्क्रीनवर. तर प्रत्येक पक्षाला मिळत असणारी वॉर्ड निहाय रेटिंग काय सांगतेय? तर पक्ष आहे भाजप, टक्केवारी 33 आणि जागा, एकूणच जागांपैकी 89 जागा या भाजपला मिळू शकतात. ओपिनियन पोलचा हा अंदाज आहे. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना टक्केवारी दाखवते 30%. 3% फरक या दोन्ही पक्षांमध्ये पाहायला मिळतो आणि जागांमधील तफावत पाहिली तर भाजपला 89 आणि 71 जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला. त्यानंतर येतोय शिवसेनेचा मुद्दा. शिवसेना कुठली? तर शिंदेंची शिवसेना. आणि शिंदेंची शिवसेना टक्केवारी दाखवते 13%. म्हणजे दोघांच्याही निम्मेपेक्षा कमी टक्केवारी या ठिकाणी दिसते. जागा ते राखू शकतात 35 जागा. काँग्रेस 13%, एकूण 20 जागा. अजित पवारांचा जो राष्ट्रवादी गट आहे त्यामध्ये 1% चान्सेस दिसतात, एकूण 3 जागा ते अंदाजानं राखू शकतात. शरद पवारांची जी राष्ट्रवादी त्यामध्ये देखील 1%, मात्र 1च जागा ते राखू शकतील. मनसे जो महत्वाचा फॅक्टर म्हणून आपण पाहिला जात होता, मनसे 6%, मात्र केवळ 1च जागा मनसेला मिळण्याचा अंदाज ओपिनियन पोलनुसार पाहायला मिळतोय. MIM 1% म्हणजे 1 जागा, सपा 2%, 5 जागा ते राखू शकतात आणि मग जे इतर आहेत त्यामध्ये 1 अशा प्रकारची ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. थेट प्रश्न मला सुनील सर आपल्याला विचारायचा. सुनील सर, प्रत्येक पक्षाला मिळत असणारी वॉर्ड निहाय रेटिंग जर आपण पाहिली तर भाजपच या ठिकाणी जर मोठा भाऊ होत असेल तर मग इतर पक्ष कशा प्रकारे हे सगळं गणित जुळवू शकतात असं आपल्याला वाटतं? कारण धक्कादायक आकडेवारी ही मुंबईकरांसाठी देखील असू शकते, कारण ओपिनियन पोलचे आकडेवारी तेच सांगताना दिसतात. आपल्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या प्रेक्षकांना हे मला एक्सप्लेन करून हवंय की वॉर्ड निहाय रेटिंग तुमची काय सांगते? एकंदर आपण 227 वॉर्डाचा जो सर्वे केला त्याच्यामध्ये 33% भाजपला मतं मिळत आहेत आणि 30% शिवसेना उभाठाला आणि 13% शिवसेनेला. आता ही जी मतं आहेत ना ही हार्डकोर हिंदुत्ववादी विचाराचे एकेकाळी असणारे म्हणजे शिवसेना उभाठा हे मतदार आहेत. पण 30% एवढे मतं शिवसेनेला कुठलं मिळतात तर त्याचं सर्वात मोठं नुकसान इथं कोणाला होतंय तर काँग्रेसला होतंय. कारण जवळपास 20%च्या आसपास महानगरपालिकेमधच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं मागच्या वेळेस होती 17 ते 20%. तर ती मतं कमी होताना दिसते आणि ती मतं डायव्हर्ट होत आहेत ती शिवसेना उभाटाकडे. म्हणजे जे नुकसान होतंय ते काँग्रेसला इथे होतंय, कारण काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाताना दिसतोय मोठ्या प्रमाणावर. अर्थात ती महाविकास आघाडीची मतं आपण गृहीत धरली तर आता ही जी मतं आहेत ना ती ही सर्व पक्ष जर सेपरेट लढले तर असं आहे. म्हणजे प्रत्येक पक्ष हा वेगवेगळा लढला तर ही आकडेवारी आहे. म्हणजे त्या पद्धतीने भाजपला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते इथे. बरोबर आहे. एकला चलोरेचा जर नारा दिला तर काय चित्र असेल हे आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती वॉर्ड निहाय रेटिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं. त्यानंतर दुसरा आणि कळीचा मुद्दा, मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी राजकीय पक्ष अनेक पर्याय चाचपडून पाहताना दिसत आहेत आणि त्यानुसार वेगळी राजकीय समीकरण निर्माण झाल्यास त्याचा थेट निकालावरती काय परिणाम होणार आहे याचा अंदाज काय आहे सर्वेनुसार जाणून घेऊयात. सुरुवातीला केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जर थेट लढत झाली तर काय घडणार आहे? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. आमचा ओपिनियन पोल काय सांगतोय त्यावर एक नजर टाकूया.
वॉर्ड निहाय रेटिंग नंतर आपण आता वळतोय पहिला आणि महत्वाचं कॉम्बिनेशन, ते म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि विरुद्ध मनसे अशी जर का लढत झाली तर काय चित्र निर्माण होऊ शकतं. पक्ष आणि आघाडी आपण यावेळेला पाहतोय. महायुतीनं जर ही निवडणूक लढवली तर 47% जागा त्यांना मिळू शकतात. म्हणजे एकूण जागांच्या 124 जागा ज्या आहेत ते महायुती राखू शकते. महाविकास आघाडी जर एकत्रपणे लढली तर 44% जागा म्हणजे तब्बल 97 जागा महाविकास आघाडी एकटी राखू शकते. मनसे ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा सगळ्यांना निर्माण झालेली आहे ती केवळ 6% त्या ठिकाणी चान्सेस दाखवते. म्हणजे मनसेला 1 जागा, MIM 1%, त्याला 1 जागा आणि सपा 2% म्हणजे एकूण 4 जागा. म्हणजे खरी लढत जी आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मनसे अशा प्रकारे जर लढली गेली तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलं. सुनीलजी, मला एक सांगा, मनसेकडून प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा, ठाकरे बंधूंचा जो महत्वाचा फॅक्टर होता की ठाकरे ब्रँड जर समोर आला, मग या कॉम्बिनेशनकडे आपण नंतर जाणार आहोत. मात्र ज्या प्रकारचा चार्ट आपले प्रेक्षक यावेळेला पाहतात, सुनीलजी तुम्हीच सांगा, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी झालं तर नेमकं काय घडू शकतंय. आता यामध्ये आपण काय कन्सिडर केलंय की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. आता इथं मनसेला आपण महाविकास आघाडीमध्ये कन्सिडर केलं नाही, मनसे वेगळी लढली. अशा परिस्थितीमध्ये 47% महायुतीला मिळत आहेत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये 124 जागांवरती त्यांना विजय मिळताना दिसतोय. आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, यांना 97 जागा मिळत आहेत आणि पर्सेंटेज 44%, म्हणजे फक्त 3% फरक आहे. परंतु या 3% फरकामध्ये महायुतीला 124 म्हणजे 27 जागा अधिक मिळत आहेत महाविकास आघाडीपेक्षा. आणि मनसेचा परफॉर्मन्स हा अगदी खूपच कमी आहे, डाऊन आहे. त्याप्रमाणे मनसेचा जनाधार आम्हाला सर्वेक्षणादरम्यान आढळला नाही. तो पाठिंबा, राज ठाकरेंचा करिश्मा कुठेही जाणवला नाहीये. सद्यस्थितीमध्ये फक्त एका वॉर्डामध्ये मनसे आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे यातून दिसलेलं आहे. आणि सपाचा म्हणजे सपाचे शिवाजीनगरचा जो भाग आहे तिथे त्यांचे 5-6 वॉर्ड त्यांचे स्ट्रॉंग आहेत, त्यातले 4 वॉर्ड हे महाविकास आघाडी महायुती, महाविकास आघाडीमध्ये सपा नसली तर असं आपण कन्सिडर केली आहे त्याच्यामध्ये. खरं. दुसरं एक महत्वाचं कॉम्बिनेशनही पाहायला मिळतंय. बरं, एका बाजूला 2017 मधील जे निवडून आलेले सगळे उमेदवार होते ते कोण कोण होते याची यादी देखील तुम्ही आमच्याबरोबर पाहू शकता. यांना तिकीट मिळतं का, त्यांचं लॉबिंग त्यांच्या पक्षाकडे सुरू आहे का, हे देखील आपण एका बाजूला पाहू शकता. तर दुसरी आणि आणखी एक शक्यता ती म्हणजे भाजप आणि शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे असा जर ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप शिवसेना सामना रंगला तर त्याचा निकालावरती काय परिणाम होऊ शकतोय ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर यावेळेचं आता सेकंड कॉम्बिनेशन काय होतंय, भाजप आणि शिवसेना एकत्र विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विरुद्ध इतर अशी लढत जर झाली त्या ठिकाणी, हे जर कॉम्बिनेशन झालं तर काय घडू शकतंय बघा. टक्केवारी सांगते, भाजप शिवसेना एकत्र लढली तर 45% म्हणजे 133 जागा भाजप शिवसेना जी आहे म्हणजेच शिंदेची शिवसेना, तर इतकी जागा ते राखू शकतात. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अधिक मनसे केलं 37% जागा म्हणजे 70 जागा ते या ठिकाणी राखू शकतात. काँग्रेस 13% म्हणजे 17 जागा, अजित पवारांचा गट 1%, शरद पवारांचा गट 1%, MIM आणि सपा अशा प्रकारची आपण आकडेवारी पाहतोय. फार फरक नाही, 1-1-5 अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसतंय. म्हणजे खरी लढत जर आपण भाजप शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि मनसे जर एकत्र आली तर ठाकरे ब्रँड काय करू शकतोय. सुनीलजी, मला सांगा, ठाकरे ब्रँडकडून असलेल्या अपेक्षा आणि एकत्रितपणे सुरू असलेली कामं आपण पाहतोय. दिवाळी अगदी तोंडावरती आलेली, दीपोत्सवाला स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला जाणार आहेत. काय दिवे लागणार असं आपल्याला वाटतं? नाही, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जर युती झाली म्हणजे आपण काय पॅरामीटर ठेवला होता याच्यामध्ये, भाजप शिवसेना शिंदे विरुद्ध शिवसेना उबाठा प्लस मनसे आणि काँग्रेस वेगळी अशी लढत झाली तर त्या कंडिशनमध्ये भाजप शिवसेनेला 45% म्हणजे भाजप शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी आपण असेल मनसे वेगळं धरलं होतं, 2% अधिक भाजप शिवसेना मिळत होते 47%, ती आता मिळत आहेत 45% आणि ती 2% मतं उबाठा आणि मनसे यांच्याकडे जाताना दिसत आहे. परंतु काँग्रेस वेगळी लढली, तिची त्यांना 13% मतं जशाला तसे मिळत आहेत. उबाठा प्लस मनसे 37% आणि फक्त 70 जागा. म्हणजे आमचं मत असं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व मनसे हे एकत्र जर लढले आणि अगदी सहज जाईल असं स्पष्टपणे यावरून दिसतंय. बरोबर आहे. आता तिसऱ्या शक्यतेकडे आपण वळूयात सुनीलजी. दुसरी शक्यता तर आपण एक्सप्लेन केलेली आहे. तिसरी शक्यता किंवा तिसरं राजकीय समीकरण काय असू शकतं? महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि त्याला मनसेच्या इंजिनची जर साथ मिळाली
तर काय घडू शकतं? मुंबई महापालिका निकालात ती तिसरी शक्यता आपण आता ओपिनियन पोलच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते काय घडवू शकतं त्यावरती एक नजर टाकूया. आता यावेळेला ही तिसरी शक्यता काय आहे? महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अधिक मनसे अशी लढत झाली. म्हणजे महाविकास आघाडीला जर मनसेचं बळ मिळालं, इंजिन लागलं, जसं आपण बघतोय की निवडणूक आयोगाकडे जाताना मनसे महाविकास आघाडी सोबत दिसून येते. पक्ष आणि आघाडीचा जर विचार केला आपण, टक्केवारी 48% ती महायुतीकडे. महायुतीमध्ये कोण कोण घटक पक्ष आहे हे आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 133 जागा ते राखू शकतात. मात्र महाविकास आघाडीला जर मनसेची साथ लाभली 47%, केवळ 1% फरक त्या ठिकाणी, म्हणजे 106 जागा महाविकास आघाडी आणि मनसे राखू शकते. अपक्ष, त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, MIM, सपा आणि आभासे यांच्यामध्ये काय होऊ शकतं ते आपण पाहतोय. सपा त्यातल्या त्यात एक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो. 6 जागा ते राखू शकतात. म्हणजे हा डिफरन्स भरून काढण्यासाठी काय घडू शकतं याचा आपण प्रेडिक्शन यावेळेला करतोय. सुनीलजी, प्रेडिक्शन संदर्भामध्ये बोलत असताना हे देखील एक डेडली कॉम्बिनेशन होण्याची शक्यता केवळ आपल्याला पाहायला मिळते. मात्र याचा कितपत परिणाम त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जाणवू शकतो? काय तुमचं प्रेडिक्शन यावेळेला सांगताय? ओपिनियन पोल मुंबईकरांनी दिलाय. छोटीशी दुरुस्त आहे त्याच्यामध्ये. निश्चित 133 सांगा. नाही, 113 हवेत तिथं. 113. 133 नाही, 113. सांगा. म्हणजे आपल्याकडे आकडेवारी कशी आहे, 48% महायुतीला मतं मिळतील त्यांना. त्या ऑगस्टमध्ये 113 जागा मिळतील. बरोबर आहे. मविया प्लस मनसे, म्हणजे काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्लस मनसे 47% आणि 106, म्हणजे फक्त 7 जागांनी महायुती आघाडीवर असेल. बरोबर. परंतु MIM 1 जागा, सपा 1 आणि अखिल भारतीय सेना म्हणजे गीता गवळी या असे हे असतील 6. सपा हा महाविकास आघाडीचा भाग आहे, म्हणजे ते तिकडे जातील, म्हणजे 112. 1 जागा MIM ती भाजप शिवसेनेच्या विरोधात जाणार, म्हणजे 113 असं गणित सध्या असू शकतं इथं सद्यस्थितीमध्ये. इंटरेस्टिंग आहे. जर